मस्त. तर आम्ही आता सकाळी बघितलं ते ओव्याची पानं आहेत ती, त्याची भजी बनवायची आहेत. तर आपण तेच सुरुवात करूया आज. तर ते पानं तोडून घेऊया. थोडी बघून घे आणि खराब बिराब नको घे, गोल बघून. लई मोठी पसरटी घेऊ नका, बारीक बारीक मध्ये. ही बी काही ओव्याची पानं आहेत, त्याचीच भजी बनवायची आहेत. तोडू का? ओव्याचं झाड आहे. झाड आहे ना, हां. ह्यालाच ओवा लागतो ना. हो. तर एकदम बघितलं ना त्याचं स्मेल आणि चव पण सेम ओव्यागत असते. आणि पोट बीट घ्यास हे पकडत नाही असं पण आहे. ओके. ते खराब पान आहे, तर धुया लागतील ना थोडे. काय काय हे पिवळे झाले ते काय काय पानं ती ती कशाला घ्यायची होते? चांगलीच घ्यायची ते. तर आपण ही सगळी ओव्याची पानं घेऊया आणि याला धुवून मग नंतर काय करायचं? नंतर बेसनचं पीठ ह्याला लावून तळायचं. चटणी मीठ पण लावायचं. तर बघा ही रेसिपी तुम्ही करू शकता. पण आता मुंबईमध्ये असले पाने भेटत नाही का ना कुठं? कोणी लावलं असलं तर काय नाही पता. ते बाजारात नाही भेटत ना. बाजारामध्ये नाही भेटत हे. घरगुती अशी कोणी लावेल तरच भेटणार. बस का जास्त पण घेऊन उगाच वाया जायला नको. बस झाली. 10-15 झाली ना, हां. विषयभर होतील. बस असे टाकायला लागतील. थोडी घरी पण आहे. पाव झाला. ये ते पाण्यात थोडं धुवून घेऊया. ओव्याची भजी, ओव्याच्या पानाची. तरी पानं तोडून घेणार ना आता. एक सिंगल पूर्ण अख्खाच्या अख्खा पानं घ्यायचं. हे बघा किती भारी वाटतंय. पानच एकदम जाड पान आहे ते. ही पानं तोडून घेतली. आता काय करायचं? आता हे बेसन चाळून घेते. पीठ बनवायचं आहे. बेसन चाळून घेते. जर काय खडबीड असेल तर ते वरती राहतील आहे का नाही, किंवा जाड पीठ असतं ना. म्हणजे दळल्यानंतर होतं की असं दाणं खडं नाही, काय पण असते. आळी असते माझी. कधी पण पीठ चाळून घेतलेलं बरं आहे. पीठ चाळून घेऊया आपण तोपर्यंत. आता पीठ घेतलंय आम्ही. आता पुढं काय करायचं आहे? हे बेसनचं पीठ आहे. याच्यात आता जिरं टाकते. थोडं जिरं टाकलं. 1 चमचा जिरं. 1 चमचा जिरा. एक चमचा हळद. अर्धा चमचा हळद. ते काय मीठ जेवढं पाहिजे तेवढं चवीपुरतं. चवीपुरतं मीठ. लाल तिखट. आमचा लाल तिखट घाटी मसाला तो टाकायचा. टाकून झालं सगळं. आता पाणी घेऊन काढलं ते पीठ. हे सर्व मिक्स करून घ्यायचं.
हम्म. आधी पाणी ओतलं नाही ना आधी हळूहळू मग नंतर आता पाण्याने पहिले करते की एकसारखं. ओके. आता जरा हाताने पाणी मिक्स केलं ना मसाला. फिरते धरू का? ते असं मिक्स करून घ्यायचं. किस्त मिक्स करायचं. जास्त पातळ बी नाही जास्त घट बी नाही. मीडियम घ्यायचं. कारण जास्त जाड पाणी भरली तर ते तेल जास्त गेला. ओके. आपल्याला आत तेल जास्त नाही ना जाऊ द्यायचं. आता हे थोडंसं पातळ ठेवलं तर जास्त आत नाही जाणार तेल. वरले और कमी असले की ते बघा किती एवढं ठीक आहे ना. बघते की मी असं बघायचं आपण हे किती भरतंय पाणी. तर हे जास्त नाही भरू चेक द्यायचं. करून घ्यायचं एकदम. असं कमी भरवायचं. कमी भरलं की त्यात तेल जास्त नाही खेचून घेत. असं तर तेलात सोडायचं. डायरेक्ट म्हणजे बटाटा भाजीसारखं. हां तर तेल तापत ठेवते. तर हे झालं. तर हे रेडी झालेलं आहे. आता आपण तेल टाकत ठेवूया. 5 मिनटं ठेवायचं. तर तेल तापत ठेवलंय आणि आता आई पानं त्यात टाकते ना. आता टाकलं त्याचं ना 1-2. असे बुडवायचे. तळायला टाकायचे ते. ओके. ते बटाटा भाजीसारखेच आहेत. कुरडोसारखे फुगतं ते लगेच. भाजून घ्यायचे. एकदम सेम बटाटा भाजीसारखे दिसतात. हे बघा कळणार पण नाही बटाटा भाजी आहे का आपलं दुसरं काय. आणि ओव्याच्या पानाची आणि आपल्या दारात लावलंय ना आपण. काय झालं? लाल लसोरचं हे करून घ्यायचं ना. परतून घ्यायचं. शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण हे झालं पाहिजे ना आजपर्यंत. गरम वळ्याची भजी. आता झाले सगळे रेडी. बघा आता हे बघा एवढे झाले. आपण टेस्ट करूया. एक छोटी घेतो. थंड बघून घे. थंड बघून घेतलेली आहे. गरम आहे जरा. हे बघा ही घेतली. तर मी टेस्ट करून बघतो. एकदम जबरदस्त लागतात आणि एकदम बटाटा भाजीसारखे. आणि ती ह्याची टेस्ट येते ओव्याची. ओव्याची टेस्ट येते कारण ते ओव्याची पान आहेत ना. तुम्ही पण घरी करून बघा. पण भेटेल की नाही कुठे काय माहीत नाही. आम्ही लावलं ओव्याची पानं. ओव्याचं झाडच लावलं आहे. तर हा व्हिडिओ आपण इथं थांबूया आणि भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.